राम राम मंडळी, मी तुमचा ताना जक्के आणि तुम्ही पाहत आहात ताना जक्के यूट्यूब चॅनल. तर मंडळी, सांगली, सातारा, कोल्हापूर ते पार मुंबईच्या मंत्रालयापर्यंत ज्या राजकीय बातमीने सध्या प्रचंड खळबळ उडवून दिली आहे, ती बातमी आज मी घेऊन तुमच्या समोर आलो आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या, विशेषतः सांगली आणि सातारच्या दुष्काळी पट्ट्यातील राजकारणाला एक अत्यंत वेगळी आणि अनपेक्षित कलाटणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका अशा नावावर शिक्कामोर्तब होण्याची चिन्ह दिसत आहेत, ज्या नावामुळे विरोधकांच्या गोटात पुरती दागदुग वाढली आहे. हे नाव दुसरं तिसरं कोणाचं नसून मान खटावचे, धडाडीचे, आक्रमक आणि अंगावर येणाऱ्या संकटाशी दोन हात करणारे नेते म्हणजेच शेखरभाऊ गोरे. देवेंद्र फडणवीसांनी आपला शब्द पाळला आणि शेखर गोरेंना अखेर विधान परिषदेची लॉटरी लागणार, अशी एक चर्चा सध्या साताराच्या गावोगावी, सांगलीच्या गल्ली बोळापासून ते थेट मुंबईच्या हाय प्रोफाईल मंत्रालयातील कॉरिडॉर पर्यंत रंगू लागली आहे. आजच्या या विशेष आणि सविस्तर रिपोर्टमध्ये आपण याच विषयाचं संपूर्ण कच्चं आणि पक्क राजकीय गणित, पडद्यामागच्या घडामोडी आणि यांचे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रावर होणारे दूरगामी परिणाम यावर सडेतोड विश्लेषण करणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक छुपे पेच आज आपण उलगडणार आहोत. देवेंद्र फडणवीसांचा तो शब्द आणि पडद्यामागची राजकीय गणित. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नेते निवडणुका आल्या की आश्वासनेच्या खैरात करतात, अनेक मोठे शब्द देतात, अनेक निवडणुका संपल्या की कार्यकर्त्यांना विसरून जातात. असा आजवरचा सर्वसामान्य मतदारांचा अनुभव आहे. पण राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजपचे मुख्य रणनीतिकार देवेंद्र फडणवीसांनी यांच्या बाबतीत सध्या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात एक वेगळीच आणि अत्यंत सकारात्मक चर्चा सुरू आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळात आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या काळात अत्यंत चुरशीच्या रणधडाक्यात मानखटाव, फलटण, कोरेगाव तसेच सांगली आणि साताराच्या सीमावर्ती भागात भाजपची ताकद वाढवण्यासाठी, पक्षाची विस्कळीत झालेली घडी पुन्हा बसवण्यासाठी शेखर गोरे यांनी दिवसरात्र एक केली होती. जेव्हा पक्षाला या भागात एक खंबीर आणि आक्रमक चेहऱ्याची गरज होती, जो विरोधकांच्या बालेकिल्ल्याला सुरंग लावू शकेल, तेव्हा शेखर गोरे हे महायुतीच्या आणि विशेषतः भाजपच्या मदतीला धावून आले होते. पडद्यामागची खात्रीशीर माहिती अशी सांगते की त्या अत्यंत कठीण आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशीलच्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी शेखर गोरे यांना शब्द दिला होता की तुम्ही सध्या पक्षासाठी आणि या भागातील ताकद वाढवण्यासाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरा. योग्य वेळ आल्यावर तुमचा योग्य तो राजकीय सन्मान आणि पुनर्वसन करण्याची जबाबदारी आमची असेल, असा तो शब्द होता, असं बोललं जातंय. आणि मित्रांनो, आता ती योग्य वेळ, तो योग्य प्रसंग अखेर येऊन ठेपला आहे. विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी सध्या भाजपच्या गोटातून जी नाव दिल्ली आणि मुंबईपर्यंत चर्चेत आहे, त्यामध्ये शेखर गोरे यांच्या नावाचा अत्यंत प्रामुख्याने आणि गंभीरतेने विचार केला जात आहे. फडणवीसांनी शेखर गोरेंना दिलेल्या शब्दाची पूर्तता करण्याचे स्पष्ट संकेत वरिष्ठ पातळीवरून मिळाल्यामुळे सध्या सातारा आणि सांगली जिल्ह्यातील गोरे समर्थकांमध्ये आनंदाचे उधाण आले. जागोजागी पेढे वाटण्याची तयारी सुरू झाली आहे. जयभाऊ गोरे आणि शेखर गोरे, भावाभावांची ताकद आणि गोरेगांनाचा वाढता दबदबा. आता आपण या स्क्रिप्टमधील सर्वात महत्त्वाच्या कळीचा आणि ज्यांच्यावर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलं आहे, अशा मुद्द्याकडे वळूयात. तो मुद्दा म्हणजे आमदार जयकुमार गोरे, ज्यांना संपूर्ण सातारा जिल्हा जयाभाऊ म्हणून ओळखतो, आणि त्यांचे सख्खे भाऊ शेखर गोरे यांचे कौटुंबिक आणि राजकीय संबंध. मानखटावच्या राजकारणात जयाभाऊ गोरे आणि शेखरभाऊ गोरे हे दोन बलाढ्य डोंगरा एवढे मोठे खांब आहेत. गेल्या एक तपाहून अधिक काळ या दोन्ही भावामधील राजकीय विस्तव विजत नव्हता, हे संपूर्ण महाराष्ट्राने उघड्या डोळ्यांनी पाहिलं आहे. दोघांची राजकीय शैली आक्रमक, दोघांची कार्यकर्ता वेगवेगळा, कार्यकर्ता वर्ग वेगळा आणि दोघांची विचारसरणी वेगवेगळ्या पक्षाशी जोडलेल्या असल्यामुळे मानखटावच्या दुष्काळी मातीत या दोन भावामधील राजकीय संघर्ष नेहमीच हाय व्होल्टेज आणि अतितटीचा राहिला आहे. कधी विधानसभा, कधी जिल्हा परिषद, तर कधी स्थानिक दूध संघाच्या निवडणुकीमध्ये हे दोन्ही भाऊ एकमेकांसमोर दंड ठोकून उभे ठोकल्याचं चित्र आपण सर्वांनी पाहिलं आहे. पण मित्रांनो, राजकारणात कोणताच शत्रू कायम नसतो आणि कोणताच मित्र कायम नसतो. राजकारणात परिस्थितीनुसार समीकरणं बदलत असतात. आता जर देवेंद्र फडणवीसांच्या कृपेने आणि भाजपच्या कोट्यातून शेखर गोरे हे विधान परिषदेचे आमदार झाले, तर सातारा जिल्ह्याच्या आणि विशेषतः मानखटावच्या संपूर्ण राजकीय पटावर एक अभूतपूर्व बदल पाहायला मिळणार आहे. गोरे कुटुंबाची राजकीय ताकद या एका निर्णयामुळे थेट दुप्पट होणार आहे. जयभाऊ गोरे हे आधीपासूनच विधानसभेत भाजपचे अत्यंत खंबीर, आक्रमक आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख नेते म्हणून ओळखले जातात. सातारा जिल्ह्यात भाजपला जिवंत ठेवण्यात आणि वाढवण्यात जयभाऊंचा वाटा मोठा आहे. अशा परिस्थितीत जर शेखर गोरेंना विधान परिषदेची लॉटरी लागली, तर एकाच घरात, एकाच मतदारसंघामध्ये विधानसभा आणि विधान परिषद अशी दोन सर्वोच्च आणि वजनदार पदं येतील. त्यामुळे होणारा सर्वात मोठा फायदा म्हणजे या दोन्ही भावांची एकत्रित ताकद आता विरोधकांना नामोहरम करण्यासाठी वापरली जाईल. जर हे दोन्ही भाऊ एकत्र आले किंवा
त्यांनी आपापल्या क्षेत्रात भाजपची ताकद वाढवण्याचं ठरवलं तर पश्चिम महाराष्ट्रात भाजपला एक नवी आणि अभेद्य उंची गाठता येईल, यात तीळ मात्र शंका नाही. पण मान खटावमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा, शरद पवार गटाचा उरल्या सुरल्या आशावर त्यामुळे पूर्णपणे पाणी फिरले जाऊ शकतं. सांगली, सातारा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या मतदारसंघात शेखर गोरेंचाच विचार का? आता अनेकांच्या मनात हा प्रश्न नक्कीच उपस्थित होईल की भाजपमध्ये अनेक ज्येष्ठ नेते वेटिंग लिस्टवर असताना पश्चिम महाराष्ट्रातून शेखर गोरे यांच्याच नावाचा एवढा आग्रह आणि विचार का केला जातोय? यामागे भाजपची कोणती मोठी रणनीती आहे? चला यांचे आपण अत्यंत सोप्या भाषेत विश्लेषण करूया. दांडगा जनसंपर्क आणि दुष्काळी भागातील जनतेचे प्रश्न. शेखर गोरे हे केवळ एसी कॅबिनमध्ये बसून राजकारण करणारे नेते नाहीत. त्यांचा मान खटाव, आटपाडी आणि सांगली जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात अत्यंत दांडगा आणि थेट आणि जिवंत जनसंपर्क आहे. दुष्काळी भागातील पाणी प्रश्न असो, शेतकऱ्यांच्या अडचणी असोत किंवा स्थानिक तरुणांचा हाताला काम मिळवून देण्याचा विषय असो, शेखर गोरे नेहमीच रस्त्यावर उतरून आक्रमक आंदोलन करण्यासाठी ओळखले जातात. त्यांचा याच जमिनीशी जोडलेल्या नेतृत्वामुळे जनतेमध्ये त्यांच्याबद्दल एक वेगळाच आदर आहे. पक्षवाढीसाठी आक्रमक आणि कार्यसम्राट नेत्याची गरज. सांगली आणि सातारा हा संपूर्ण पट्टा नेहमीच राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आणि प्रतिष्ठेचा राहिला आहे. हा भाग पूर्वापार काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या बालेकिल्ल्यात खिंडार पाडण्यासाठी भाजपला अशा नेत्यांची गरज आहे जो शांत बसणार नाही तर विरोधकांच्या घरात घुसून राजकारण करणार आहे. सांगली, सातारा स्थानिक स्वराज्य संस्था किंवा राज्यपाल नियुक्ती जागेसाठी शेखर गोरे यांच्यासारख्या धडाडीच्या चेहऱ्याला संधी देऊन भाजपल्या संपूर्ण पट्ट्यात राष्ट्रवादी, शरद पवार गटाला आणि काँग्रेसला तगडं अंगावर येणारं आव्हान द्यायचं आहे. कार्यकर्त्यांचे प्रचंड मोठे नेटवर्क. शेखर गोरे यांच्या जमेची सर्वात मोठी बाजू म्हणजे त्यांच्या पाठीशी उभे असलेले निष्ठावंत कार्यकर्त्यांचा वर्ग. सत्ता असो की नसो, शेखर गोरेंना मानणारा, त्यांच्या एका आवाजावर रस्त्यावर उतरणारा मोठा कार्यकर्ता वर्ग साताऱ्यातच नाही तर शेजारील सांगली जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर पसरलेला आहे. विधान परिषदेच्या माध्यमातून शेखर गोरेंना ताकद दिली तर हा संपूर्ण कार्यकर्ता वर्ग चार्ज होईल आणि त्याचा थेट फायदा आगामी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये फायदा होईल. महायुतीमधील अंतर्गत समीकरणे आणि विरोधकांची दागदुग. शेखर गोरे यांच्या नावाची चर्चा सुरू होतात केवळ भाजपमध्येच नाही तर महायुतीमधील इतर घटकांमध्ये, पक्षामध्ये सुद्धा, विशेषतः विरोधी महाविकास आघाडीमध्ये प्रचंड हालचाली सुरू झाल्या आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी सातारा आणि सांगली या जिल्हा नेहमीच त्यांच्या अस्तित्वाचा आणि प्रतिष्ठेचा प्रश्न राहिलेला आहे. लोकसभा निवडणुकीत साताऱ्यात आणि सांगलीत झालेल्या राजकीय उलथापालथी आपण सर्वांनी पाहिले आहेत. आता विधान परिषदेच्या माध्यमातून शेखर गोरे यांच्यासारखा हुकमी एक्का मैदानात उतरवून भाजप या संपूर्ण भागावर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे. विरोधकांच्या गोट्यात सध्या भीतीचे वातावरण यासाठी आहे की कारण शेखर गोरे जर आमदार झाले तर त्यांना मिळणारा शासकीय निधी, त्यांचे वाढणारे अधिकार आणि प्रशासनावरील त्यांची पकड यामुळे विरोधकांचे स्थानिक पातळीवर राजकीय उपद्रव मूल्य पूर्णपणे संपुष्टात येण्याची शक्यता आहे. त्यातच जयाभाऊ गोरे आणि शेखर गोरे या दोन्ही भावांचे कार्यकर्ते जर एकत्र आले तर मान खटाव तालुक्यात विरोधकांना निवडणुकीसाठी वेळ शोधणे सुद्धा कठीण होऊन बसेल, अशी सद्यस्थिती आहे. तर मंडळी, राजकारणाचा एक साधा आणि सोपा नियम आहे. येथे काही कायमस्वरूपी नसतं आणि काही अशक्य नसतं. देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या चाणक्य नीतीसाठी, अचूक टायमिंगसाठी आणि विरोधकांना गाफील ठेवून धक्का देण्यासाठी संपूर्ण देशात ओळखले जातात. शेखर गोरे यांना विधान परिषदेची लॉटरी लावून फडणवीस एकाच दगडात अनेक राजकीय पक्षी मारण्याच्या तयारीत आहेत. या एका निर्णयामुळे पहिला पक्षी शेखर गोरे यांना दिलेला जुना राजकीय शब्द पाळला जाईल. त्यामुळे कार्यकर्त्यामध्ये नेत्याबद्दलचा विश्वास अधिक दृढ होईल. दुसरा पक्षी जयाभाऊ गोरे आणि शेखर गोरे या दोन्ही भावांच्या माध्यमातून सातारा आणि सांगली जिल्ह्यात भाजपचा एक असा अभेद्य आणि मजबूत गड तयार होईल ज्याला भेदणं पुढील अनेक वर्ष विरोधकांना शक्य होणार नाही. तिसरा पक्षी पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी पट्ट्यात भाजपचा टक्का आणि प्रभाव प्रचंड वेगाने वाढेल. आता या सगळ्या घडामोडीवर अंतिम शिक्कामोर्तब कधी होणार, मुंबईतून अधिकृत घोषणा कधी होणार आणि या संपूर्ण विषयावर आमदार जयकुमार गोरे यांची पहिली अधिकृत प्रतिक्रिया काय असणार याकडे संपूर्ण साताऱ्यासह महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. मंडळी, तुम्हाला काय वाटतंय? शेखरभाऊ गोरे यांना विधान परिषदेची संधी मिळाल्यास सांगली आणि साताऱ्याच्या विशेषतः मानखटावच्या राजकारणावर याचा काही परिणाम होईल का? त्यामुळे भाजपची ताकद खरोखरच दुप्पट होणार आहे का? तुमचं जे काही मत असेल ते खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की लिहून कळवा. तुमच्या प्रत्येक कमेंटकडे आमचं वैयक्तिक लक्ष असतं. अशाच ताज्या, वेगवान, खळबळजनक आणि सडेतोड राजकीय घडामोडींसाठी आपल्या तानाजक्के न्यूज चॅनलला नक्की लाईक करा, आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका मोठ्या आणि खळबळजनक बातमीसह. तोपर्यंत पाहत राहा तानाजक्के न्यूज चॅनल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.